बाभळीचा काटा ऊन पेऊन वाढतो, माय जीव सरपणा जळताना उजळतो, जळताना उजळतो. बाप वडाचं ग खोड तग धरून जगत, बाप वडाचं ग खोड तग धरून जगत, माय जीव सरपणा जळताना उजळतो, जळताना उजळतो. माय करती लाड बाप करी राग रुस, माय करती लाड बाप करी राग रुस, माय करती लाड बाप करी राग रुस. राती हाळूच उशाला धोतरानं डोळ पुस, बाघीन डोळ पुस. राती हाळूच उशाला धोतरानं डोळ पुस, बाघीन डोळ पुस. बाप वाळूतल उन्ह कोंबनी वडूंग तरी, बाप वाळूतल उन्ह कोंबनी वडूंग तरी, बाप वाळूतल उन्ह कोंबनी वडूंग तरी, बाप वाळूतल उन्ह कोंबनी वडूंग तरी. आईचं उभं आयुष्य जे आहे ते कशा पद्धतीने कवीनं चितारलंय. देवानंद पवार नावाचा एक कवी मित्र मला भेटला, त्याच्या कवितेला मी चाल लावली. ही कविता मायेसाठी. माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते. तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते. माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते. ती करते ढोर काम तिचा गळतो या घाम, तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते. भैया म्हणून गेलो नाही मी गंगेला आंघोळ करायला, माझ्या घरातच गंगा यमुना आहे ना. तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते. तिचा उळता पदर मले तिरंगा भासते. तिच्या कपाळाचं कुकू अशोक चक्र वाटते, तिच्या कपाळाचा कुकू अशोक चक्र वाटते. तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. ताई, भारत गरीब वाटतो याचा अर्थ गरीब नाही आहे, तिचा चेहरा गरिबीचा नाही आहे, तिचा चेहरा श्रीमंतीचाच आहे, पण तो करुणामयी आहे, तो करुणामयी आहे, तो जवळ घेणारा आहे, तो माणसं जोडणारा आहे. म्हणून तिच्या कपाळाचं कुकू अशोक चक्र वाटते. तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते. तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते. खूप आईवर लिहिलं गेलं, बापावर लिहिलं गेलं आहे, पण भैयाने मला आठवण करून दिली. म्हणाला ते मोसम पुलावरून जुनं बस स्टँड होतं, त्या जुन्या बस स्टँडची गाडी जी औरंगाबादला जायची, मी औरंगाबादला शिकायला गेलो तेव्हा सगळं कुटुंब त्या बस स्टँडमध्ये मोटर अड्ड्यावर यायचं. त्या मोटर अड्ड्यावर आले की सगळ्यांचे हात असे हालायचे, अजय भैया डोळे पालवायचे. आता मी खूप प्रवास करतो, रोज प्रवास करतो, कोणाचेच हात हालत नाही, डोळे अजिबात पालवत नाही. पोहोचला की मिस कॉल दे म्हणतात, फोनवर बोलू नको, जास्त तकलीफ पण घेऊ नको म्हणतात. तू पोहोचला आमच्या लक्षात येईल, फक्त मिस कॉल दे. नातेसंबंध आपल्याकडे कशी होत चालली आहे ना, काही कळत नाही. कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले, कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले, कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले, घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने, आटलेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुने. नवे किती काय मागू हो, नवे किती काय मागू, दुःख जुने भेटलेले
घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले, तुझा हालणारा हात असा कसा स्तब्ध झाला, देह सांगाळा उरला श्वास श्वासानेच नेला, मेलो मेलो म्हणताना, मेलो मेलो म्हणताना रीते जगणे उरले, घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. सगळे माझे शेतकरी बाप इथे बसलेत. मी विनंती करेल की आता तरी वाटा पडणार नाही अशी काहीतरी शिकस्त करूया घरामध्ये. आपण खूप वाटे पडले, लाखोंचे मोर्चे आपल्या दारावर यायला लागले. त्याचं मूळ कारण वाटे पडल्यामुळे आहे. बाई फुपाटा, बाई फुपाटा, फुपाटा फुपाटा बाई ग, लई फुपाटा 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 बाई ग, शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग, लई फुपाटा 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 बाई ग, बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल, बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल, हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल, दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग, बाई फुपाटा 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 बाई ग. साऊंडला आमचे कुरेशी बंधू इथे बसलेत, ज्यांच्यासोबत मी बालपणी गोट्या गोट्या खेळलो, ज्यांच्यासोबत विट्टी दंड खेळलो, ज्यांच्यासोबत मारामाऱ्या केल्या, त्यांनी आज साऊंड चांगला लावलाय. त्याच लेकरांनी आज साऊंड चांगला लावलाय. फार जवळचं नातं आमचं. जसं मारामाऱ्या केल्या एकमेकाला, घट्ट आम्ही बिलोगलो, छातीशी घेतलं एकमेकाला. नग नग वाट मागू सुट्टी मधी घरी येना, नग नग वाट मागू सुट्टी मधी घरी येना, येरमाईच्या हात चल्ली का शेंगोळ्या खायना, जपला आखरी लोक सणा सणानारा काटा ग, लई फुपाटा 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 बाई ग, किती पाडावे तू कडे किती करावा रुसवा, माय राबू राबू झाली का भाकरीचा तवा, बाप दुष्काळी कोरडा हात हाती देना बेटा, लई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा. बापूंना पुन्हा काळीजभर शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. माईला खूप खूप सलाम. धन्यवाद. मजा आली, मजा आली एकदम मजा आली. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मराठी भाषा दिन साजरा केल्यासारखं झालेलं आहे. अतिशय सुंदर अशा आईवडिलांची महती सांगणाऱ्या या ठिकाणी कविता सादर झाल्या. याबद्दल माननीय श्री प्रशांत मोरे सरांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी कर्तबगार समाजाभिमुख व्यक्ती अतिथींच्या रूपाने लाभलेले आहेत. त्यांच्या परिचयाची आणि सत्काराची वेळ आता या ठिकाणी होत आहे. हृदयातल्या आदराचं प्रतीक म्हणजे सत्कार, कर्तृत्ववान मस्तकावर सन्मानाचा सिरपेच म्हणजे सत्कार. तर चला साक्षीदार होऊया सत्कार सोहळ्याचे, मनोभावे सत्कार करूया मान्यवरांचे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय अतिथीगणांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आयोजकांना विनंती की त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार या ठिकाणी होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार सत्यजितजी सुधीरजी तांबे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी प्रथम तुम्ही बोलायचं ना. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी भेट पुस्तिका देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे हो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण कविवर्य प्रशांतजी मोरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी भैयाजी करत आहेत.
कविवर्य प्रशांतजी मोरे साहेब, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित माननीय श्रीयुत राजू भैयाजी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी राजू भैया साहेब आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत। या ठिकाणी राजू भैया साहेब आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत। हॅलो, आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य सत्यजितजी तांबे साहेब, ज्यांनी नुकतंच आपल्या पुढे या ठिकाणी आपल्या साऱ्यांच्या नात्यांची आणि भाषेची अतिशय छान प्रकारे आपल्याला ओळखही करून दिली आणि अनेक आठवणी ज्यांनी ताज्या केल्या, ते आमचे मित्र, सहकारी, कविवर्य, साहित्यिक प्रशांत उर्फ प्राण मोरे, ज्यांच्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत। ते आपल्या साऱ्यांचे स्नेही आणि ज्यांचा खऱ्या अर्थाने आज जन्मदिवस पण आहे, ते आदरणीय प्रसाद बापू हिरे। या विचार मंचावरती उपस्थित असलेले सारे प्रमुख, कारण नाव घेतलं तर माझी वेळ संपून जाईल, जेवढे विचार मंचावरती उपस्थित आहेत त्याही पेक्षा अधिक तोलामोलाची माणसं ही समोर मला मंडपात या ठिकाणी दिसत आहेत। खरं तर मंडप आणि मंडपातल्या खुर्च्या कमी पडल्या। मी बापूला नेहमी म्हणतो, पण बापूचं असं आहे की बापूलेच अंदाज येत नाही आपला मंडप कितला मोठा शेववा। तर हा वाढता राव आदरणीय सन्माननीय कैलासवासी डॉक्टर बळीरामजी हिरे, ज्यांनी जी दिशा या तालुक्याला या ठिकाणी दिलेली आहे, शिक्षणाचा प्रसाराचा भाग दिला, तर ते एकात मर्यादित न होता महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांची जी भूमिका होती की विकेंद्रीकरण हवं, म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांना अधिक त्रास घडू नये म्हणून पप्पांनी अनेक त्यांच्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विविध वेगवेगळ्या अशा आपल्याच गावामध्ये संस्था या ठिकाणी निर्माण करून दिल्या। त्यांनी ठरवलं असतं तर कदाचित त्यांची एकट्याची पण संस्था मोठी राहू शकली असती, पण सत्तेचं विकेंद्रीकरण करावं ही आपल्या जुन्या भारतातली आयडिया होती। नव्या भारतामध्ये एकीकरण आहे आणि एकाच माणसाच्या हातामध्ये सत्ता एकवटली पाहिजे। मी त्यात फारसं खोलात जात नाही, पण ते बोलणं यासाठी गरजेचं आहे की ज्या महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी दिल्यात आणि लहान सहान ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या माणसाला नेतृत्वाची संधी या ठिकाणी दिली, त्या निवडणुकांचा आतापदा शिल्लक राहिलेला नाही। नवं नेतृत्व तयारच होऊ नये आणि भांडवलदारी व्यवस्था निर्माण व्हावी, ही जी काय आत्ताच्या याच्यात चालत होती, परंतु या सगळ्या व्यवस्थेला डॉक्टर बळीराम हिरे साहेबांनी आणि त्यांच्या त्या काळातल्या सहकाऱ्यांनी
डोळ्यात तेल घालून याचं विकेंद्रीकरण कसं होईल आणि लहानातला लहान माणूस हा सत्याच्या जवळ कशा पद्धतीने जाईल, ती सत्ता जी आपल्याला स्वतःसाठी आलेली आहे ती स्वतःसाठी न राबवता जनमानसाच्या हितासाठी कशी राबवली जाईल यासाठी ते सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते. आपल्याला तालुक्याला अनेकांना कल्पना आहे, मी त्या साऱ्या गोष्टीचा पुनरुच्चार या ठिकाणी करत नाही, परंतु उंचावरच्या माळमाथ्यावरच्या साऱ्या भागामध्ये शेतकरी जिवंत राहिला पाहिजे, त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न केलेत, कॅनलची निर्मिती केली, पण आपण साऱ्यांनी तो मुरुम खाऊन मोकळे होऊन गेलो. पण पाणी नंतरच्या काळामध्ये आपण तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. ही जी तळमळ, जी पोटतिडीक, कारण साधं आहे, आज मराठी भाषेला अभिजात दर्जा या ठिकाणी दिलेला आहे आणि मराठी भाषेचा पण दिन आहे. डॉक्टर हिरेसाहेब पप्पासाहेब ज्या वेळेला निमगावला होते त्यावेळेला ती कोणती भाषा बोलत असतील? आपण आपल्याकडची जी भाषा येते, जी आपली माय शिकवते, जी आपली आई शिकवते, मग आता आपली माय कोणती भाषा बोलत होती? आज एक भाषाला दर्जा मिळतो म्हणून दुसऱ्या भाषेची अवहेलना करणं, म्हणून एकाच भाषेचं कौतुक करणं हा भाग नाही. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहेच, तिचा दर्जा हा उंचच आहे, पण त्याबरोबर आमच्या खडी बोली ज्या काही भाषा होत्या, ज्या या खानदेशात म्हटल्या जायच्या, ज्या विदर्भात मराठवाड्यात म्हटल्या जायच्या, ज्या नगरमध्ये किंवा कोल्हापूर सातारामध्ये सातारी म्हणून म्हटल्या जायच्या, या सगळ्या भाषांचाही तोच दर्जा आहे. या जी समानता शिकवणारी, माणसाला माणसाची एकत्र आणणाऱ्यांची, आत्ताच या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचं आगमन झालेलं आहे. ताईसाहेब, आपले सर्वांच्या वतीने सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. आणि सभा मंडपामध्ये ज्या व्यक्ती मागे उभ्या आहेत त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आपली सर्वांची या ठिकाणी व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था आहे. आपलं पण जोपासणं हा त्या पाठीमागचा खरा या ठिकाणी उद्देश राहिला. लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ती खानदेशातलीच लेख आहे. हेच पुढे कसं चालत राहील? पप्पांनी दिलेले उत्तम असे संस्कार हे ताई साहेबांनी प्रसाद बापू यांना आपल्या साऱ्या उभ्या आयुष्यभर हे देत गेले. म्हणून प्रसाद बापू ज्या वेळेला या सामाजिक राजकीय जीवनात आले त्याही वेळेला त्यांनी नव्या शिक्षणाचा, नव्या धाडणीकडे जातानाचा हा सारा मार्ग या ठिकाणी निवडला. म्हणून उत्तम असे इंजिनिअरिंग कॉलेज, तंत्रनिकेतनाचे कॉलेज आणि मार्केटिंगचे MBAचे या सगळ्या पद्धतीच्या नव्या शिक्षण व्यवस्थेमधल्या आपल्या गावची मुलं मागे राहू नये याकरता ते करत असलेलं काम ही त्याहून
चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते करतायत, म्हणून त्यांच्याकडे एक बघून निश्चित वाटतं. त्यांचं वय किती आहे हे विचारू नका, पण त्यांचा फिटनेस किती उत्तम आहे याचा मात्र आपण साऱ्यांनी आशय घ्यावा. नाही, लोक मला पण म्हणतात, पण ते त्यांच्या पावलावर पाऊल आहे. कारण अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना प्रसाद बापूंकडे पाहून वाटतं की आपला फिटनेस असा का नाही बुवा, हा हेवा वाटावा. असं उत्तम आरोग्य त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. तेव्हा त्याचबरोबर मराठी भाषेचा हा दिन आणि अशा पद्धतीने उपक्रम साजरा करणं आणि साहित्यकाला बोलवणं, कारण त्यांना साहित्याची उत्तम अशी जाण आहे. ते स्वतः लेखक आहेत. चांगल्या प्रकारचं त्यांचं वाचन या ठिकाणी आहे, प्रचंड वाचन आहे. असे बापू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, पण या शुभेच्छाबरोबर राजकीय कारकिर्दी आणि हा मंडप पण वाढवावा. तो वाढलेलाच आहे. आमचं काम काय आहे आपल्या सगळ्यांचं, तो तेरा काम है कमा से उसे लगाने तक. कमा म्हणजे बांधाला. तेरा काम है कमा से उसे लगाने तक, ये तीर खुद ब खुद पहुंच जाएगा निशाने तक. ह्या अलौकिक शुभेच्छा या प्रसंगी मी आपल्याला या ठिकाणी देतो. आपल्याला उदंड आयुष्य या ठिकाणी लाभो. पप्पांनी आपल्या कुटुंबियांनी जी समाजसेवेचं व्रत या ठिकाणी अंगीकारलेलं आहे, हे अधिक आपण पुढं नेत राहू अशा मनापासून, मनाच्या अंतरंगापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद भैयासाहेब. आपण बापूसाहेबांना दिलेल्या शुभेच्छा त्यांना नेहमीच त्यांच्या हाती घेतलेल्या कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी उपयोगात येतील. फक्त आपली साथ संगत त्यांच्यासोबत अशीच असू द्या. बोला ना. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगणांचे स्वागत या ठिकाणी होत आहे, सत्कार होत आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आत्ताच उपस्थित असलेल्या लोकसभेच्या खासदार माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव व माननीय डॉक्टर दिनेश बच्छाव साहेब यांचं आयोजकांच्या वतीने स्वागत होत आहे. या ठिकाणी ताईसाहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व सत्कार या ठिकाणी होत आहे. माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव व माननीय डॉक्टर दिनेश बच्छाव साहेब व तसेच या ठिकाणी सत्कार हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे. पुस्तिका भेट देऊन या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगणांचा सर्वप्रथम माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव व माननीय डॉक्टर दिनेश बच्छाव साहेब यांचा आयोजकांच्या वतीने स्वागत होत आहे. मिथुन पाटील सर तसेच उपस्थित सर्व निमंत्रक यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगणांना विनंती आहे की या सर्वांचा या ठिकाणी पुस्तक भेट देऊन या ठिकाणी स्वागत व सत्कार होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार सत्यजितजी तांबे साहेब यांचं या ठिकाणी सत्कार स्वागत होत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित माननीय सत्यजितजी तांबे साहेब यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ज्येष्ठ नेते पत्रिका
ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू प्रसाद बापू हिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा असा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतोय आणि योगायोगाने आज मराठी भाषा गौरव दिवस देखील आहे आणि म्हणून त्याही निमित्ताने प्राध्यापक प्रशांत मोरे उर्फ प्राण यांच्या सुंदर असा कवितांचा कार्यक्रम देखील इथे पार पडला। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या खासदार शोभाताई बच्चाव, इंदिराताई हिरे, आमच्या भगिनी अमृता दीदी पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर शेवाळे, उपस्थित अनेक विनोदजी चव्हाण, राजेंद्र भाऊ भोसले, सावंत साहेब, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे, डॉक्टर बच्चाव, सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही कारण आधीच उशीर खूप झालेला आहे। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रसाद बापूंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। आताच राजू भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं आरोग्य अतिशय सुंदर आहेच आणि चांगलं आरोग्य हे दीर्घ आयुष्याचं लक्षण आहे। त्यामुळे परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना व्यक्त करतो की बापूंना दीर्घ आयुष्य आणि अजून चांगलं आरोग्य लाभो। त्यांच्या ज्या ज्या आकांक्षा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी परमेश्वर त्यांना अजून चांगलं संधी देव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। खरं तर बापू, मला अनेक लोक म्हणत असतात की मी जेव्हा युवक संघटनेतही काम करायचो तेव्हाही लोक मला म्हणायचे तू विद्यार्थी संघटनेत दिसतो। आजही मला अनेक लोक म्हणतात की तू आमदार वाटतच नाही, तू अजून असं युवकच वाटतो, कॉलेजचं वाटतो। तेव्हा मी कायम त्यांना सांगत असतो की मी 22 वर्ष झाले संघटनेमध्ये काम करतोय। 2000 साली मी दीदी NSUI या विद्यार्थी संघटनेत काम करायला सुरुवात केली। तसं पाहिलं तर माझं करिअर उशिरा सुरू झालेलं आहे आणि उशिरा करिअर सुरू झाल्यामुळं दीर्घ चालण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं मला असं वाटतं का फार गरजेचं आहे। कारण स्पर्धा इतकी आहे की या स्पर्धेमध्ये आपलं आरोग्य आपल्या सोबत असलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि म्हणून बापू, आपल्याला देखील अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी चांगलं आरोग्य असणं अत्यंत गरजेचं आहे। परमेश्वराने ते आपल्याला दिलेलं आहे आणि आपली जी जीवनशैली आहे, आपली जी लाईफस्टाईल आहे ती देखील अत्यंत उत्कृष्टपणे आखीव रेखीव अशा पद्धतीने काम करण्याची आपल्याला सवय आहे। त्यामुळे निश्चितच एक मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करण्याचा आपला कायमचा आग्रह असतो। बापूंचं व्यक्तिमत्वाला इतके वेगवेगळे पैलू आहेत की शिक्षणामध्ये काम करत असतानाच, समाज क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये काम करत असतानाच म्हणजे जंगलातल्या वाघांची सुद्धा संख्या वाचवायची यापर्यंत मी कुठलाही राजकीय नेता काम करताना पाहिला नाही। मला एक दिवस ते कुठेतरी इंदोरच्या पुढे भेटले, म्हणलं कुठं चालले? ते मध्य प्रदेशमध्ये चालले होते। का तर तिकडचे वाघांचं संशोधन, सेव्ह टायगर नावाची मूवमेंट मध्ये ते देखील काम करतात। असं अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे ते प्रसाद बापूंचं आहे। या तालुक्याला, या जिल्ह्याला आणि या राज्याला हिरे परिवाराने कायमच
एक मार्गदर्शकाची भूमिका पार पडलेली आहे. अनेक मोठे कामं या परिवाराच्या माध्यमातून झालेले आहे आणि तो विचार आणि वारसा पुढे घेऊन चालण्याचं काम बापू निश्चितपणाने करतायत. राजकारणामध्ये जरी त्यांना अजूनपर्यंत जसं अपेक्षित पाहिजे तसं मिळालं नसलं तरी आयुष्यामध्ये आणि आजच्या राजकारणात आपण जे राजकारणी आजूबाजूला पाहतो की त्या राजकारण्यांची घृणा यावी अशी परिस्थिती आहे. निदान आपल्या अंगावर डाग नाही हेच फार मोठं यश बापू मला असं वाटतं की तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आहे. नाहीतर अनेक आमदार पाहतो, अनेक खासदार पाहतो, अनेक मंत्री पाहतो, समाजामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती त्यांची आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचं चारित्र्य हेच तुमचं मेडल आहे आणि ते तुम्ही गौरवाने घेऊन फिरता हे मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे. आज मराठी भाषाचा गौरव दिवस आहे आणि आज कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मला आनंद या गोष्टीचा आहे की मी विधान परिषदेवर निवडून आल्यापासून मला या मराठी भाषेची सेवा करण्याची संधी मिळाली. नाशिक शहरामध्ये असलेलं कुसुमाग्रजांचं जे घर आहे त्या घराला सगळ्यात पहिला जर निधी कोणी दिला असेल तो मी दिला. 50 लाख रुपयाचा निधी देऊन त्या घराला पूर्ण नवीन स्वरूपामध्ये संग्रहालय करण्याचं काम माझ्या पहिल्या निधीचं पत्र जे आहे ते मी कुसुमाग्रजांच्या त्या स्मारकासाठी दिलं. एवढंच करून नाही थांबलो तर मला सुरेश भटेवरा साहेबांनी एक जबाबदारी टाकली की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे दिल्लीमध्ये आहे, ज्याला आपण JNU म्हणतो, त्या JNU विद्यापीठामध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक मराठ्यांचा इतिहासाचं केंद्र झालं पाहिजे असं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची इच्छा होती. 2007-8 साली त्यांनी त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता. मात्र 2024 आलं तरी त्याच्यामध्ये फार काही झालं नव्हतं. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठी लागून 10 कोटी रुपयाचा निधी आम्ही त्यासाठी दिला आणि आजच त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी JNU मध्ये होतंय. आणि आता देशातील आणि विदेशातील मुलं आणि मुली जे आहेत ते JNU मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा अभ्यास करतील. हा देखील या कामात देखील माझा हातभार लागला याचा मला विशेष अभिमान आहे. मराठी भाषा ही आपली बोली भाषा आहे. आता राजूभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे फक्त मराठी भाषेचा तो दर्जा नाही, तर तो अहिराणीचा पण दर्जा आहे, तो कोकणी भाषेला सुद्धा मिळालेला दर्जा आहे, तो वराडी भाषेला सुद्धा मिळालेला दर्जा आहे, तो अगदी आमच्या नगरी भाषेला मिळालेला सुद्धा दर्जा आहे. आणि आपलं तर वैशिष्ट्य असं आहे की तोंड उघडलं तर आपण पत्ता सांगू शकतो अशी आपली मराठी आहे. माणूस कुठूनही आणला आणि सोडला. आपण आता जातो कुठेतरी महाराष्ट्राच्या बाहेर जाताना आपल्या कानावर मराठी जर एखाद्याची पडली तर आपण त्याला भाषेवरून पहिला प्रश्न विचारतो, कुठले आहेत पाहुणे तुम्ही? कोल्हापूरचे आहेत का? जळगावचे आहेत का? कोकणातले आहेत का? की पुण्यातले आहे? तुमच्या भाषेमध्ये प्राण भैया की पुण्यातले आहेत? पुण्यातला माणूस जगात कुठे ओळखून येतो तसा खानदेशातला माणूस सुद्धा जगात कुठेही ओळखून येतो, अशी खानदेशाची ओळख आहे. आणि म्हणून या भाषेचा गौरव आहे आणि बापूंच्या मनाचा मोठेपणा आहे की वाढदिवसाचा कार्यक्रम करत असताना जर आज मराठी भाषा गौरव दिन आहे तर तोही त्याच ताकदीने साजरा झाला पाहिजे म्हणून त्यांनीही त्याचा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मी पुन्हा एकदा बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मराठी भाषेचं प्रगती अशीच होत राहो. इंग्लिश भाषा महत्त्वाची आहे, इंग्लिश आपल्याला आलीच पाहिजे. इंग्लिशशिवाय जग चालू शकत नाही. इंग्लिशमध्ये मागं पडल्यामुळे मराठी माणसाची प्रगती खुंटलेली आहे. हे सगळे खरं असलं तरी एका पातळीवर इंग्लिश गेल्यानंतर लक्षात येतं की आता मराठी मात्र आलीच पाहिजे. आणि म्हणून मराठी भाषेचं महत्त्व आणि मराठी भाषेची ताकद ही अशाच पद्धतीने चालू राहणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. आजच्या या निमित्ताने मराठी भाषेच्या साहित्यासाठी, मराठी भाषेच्या कलेसाठी, मराठी भाषेच्या वृद्धिंगासाठी, मराठी भाषा वाढवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपलं योगदान दिलं त्या सगळ्यांना नमन करतो, त्यांना नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण जे बोलतात ते अतिशय साध्या अशा शब्दांमध्ये परंतु मनाला भिडणारं असं हे आपलं वक्तव्य असतं नेहमी आणि आपण एक अतिशय मोटिवेशनल स्पीकर आहात. धन्यवाद.
यानंतर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. आज आपण सर्वजण आपले सत्कार मूर्ती माननीय प्रसाद बापू हिरे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी अतिशय दर्जेदार असं भाषण केलं ते आपल्या सन्माननीय आमदार सत्यजितजी तांबे साहेब, सन्माननीय इंदिराताई हिरे, सन्माननीय नितीनजी बच्छाव साहेब, सन्माननीय राजेंद्र भोसले साहेब, माननीय प्रणवजी हिरे, सन्माननीय सुचिताताई बच्छाव, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सुभाष जाधव, डॉक्टर तुषार शेवाळे, सन्माननीय विनोदजी चव्हाण, सन्माननीय सोनोस्कर ताई, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अमृताताई पवार, त्याचप्रमाणे आज ज्यांनी अतिशय बाप सांगतो आईची कहाणी हे सिने पार्श्वगायक संगीतकार प्रशांतजी मोरे साहेब, डॉक्टर बच्छाव, सन्माननीय सावंत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मालेगाव, दाभाडी, निमगाव परिसरातील सर्व मनमाड परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आदरणीय प्रसाद बापू हिरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते. प्रसाद बापू म्हटलं म्हणजे आताच राजेंद्र भैया आणि डॉक्टर सत्यजित तांबेंनी सांगितलं की त्यांना बघितल्यानंतर अतिशय उत्साह सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. तरुण, तडफदार आणि संयमी, अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व प्रसाद बापूंचं आहे. त्यांचं राजकारण असेल, सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, खूप मोठं कार्य त्यांचं आहे. माझी त्यांना विनंती आहे की आजपर्यंत पक्षात असून देखील मोठी जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही आहे. परंतु आता काँग्रेसला, तुम्ही तर काँग्रेसमध्ये आहातच, परंतु तुमच्यासारख्या तरुण, तडफदार आणि यशस्वी व्यक्तिमत्वाची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि तुम्ही अतिशय सक्रियपणे तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही जबाबदारी या ठिकाणी सांभाळली पाहिजे. सहकार्य आणि सगळ्यांना तुम्ही संघटित करून या ठिकाणी मोठं काम आपल्याला उभं करायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करते. आज मराठी भाषा दिन आहे.
आज खरं तर मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला. याचं कारण असं की शासकीय कार्यक्रम शिरवाडे वणी येथे होता आणि त्या ठिकाणी कवितांचं गाव त्याचं एक दालनाचं उद्घाटन होतं आणि त्याच्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी गेले आणि फक्त फीतकट करून आम्ही लगेच इकडे आलो. कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आज जागतिक म्हणजे मराठी भाषा दिन आहे आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. ही मातृभाषा आपली आहे, त्यामुळे आपण मराठीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार हे मांडू शकतो. मला आनंद आहे की मी आपल्या सर्वांनी मला लोकसभेमध्ये खूप आशीर्वाद दिले, मदत केली, मतदान केलं आणि त्यामुळे मी खासदार म्हणून निवडून आले. परंतु लोकसभेमध्ये गेल्यानंतर शपथ देखील मी मराठीतून घेतली. त्याचप्रमाणे सुरुवातीचं जे काही आरोग्य विभागावरती मला बोलण्याची संधी मिळाली ते देखील भाषण मी मराठीतूनच केलं आणि मराठीला आता अभिजात दर्जा हा मिळालेला आहे. आपली भाषा वाढवण्यासाठी निश्चितपणे त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनीच या ठिकाणी प्रयत्न हे केले पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. प्रसाद बापूंनी तर या निवडणुकीमध्ये ते स्वतः उमेदवार आहेत असं समजून या ठिकाणी मला त्यांनी मदत केली. आपण सर्वांनी केली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मला या ठिकाणी मदत केली. त्यामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो. आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय बैराम हिरे साहेब यांचा देखील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि डॉक्टर साहेबांना आपण सर्वजण पप्पा म्हणतो आणि पप्पांचं जे काही कार्य आहे, एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी राजकारणी, समाजकारणी, त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या मालेगावमध्ये, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात आणि मुंबईमध्ये देखील अनेक संस्था, शैक्षणिक संस्था त्यांनी उभ्या केल्या. आपल्या परिसरातील जे काही बांधव आहेत, तळागाळातील सर्व बांधव, त्यांच्या शिक्षणासाठी ही दालनं खुर्ली करून दिलेली आहेत त्यांनी आणि प्रसाद बापू त्यांचा वारसा हा पुढे नेता आहेत. खऱ्या अर्थाने पप्पांचा जो पुतळा आहे तो आपल्या सर्वांना कायम मार्गदर्शन करत राहील आणि त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे. मला तर कायम त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि नाशिकमध्ये बच्चाव हॉस्पिटल म्हणून प्रथम क्लिनिकचं उद्घाटन पप्पांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी लाभले आणि आज तागायत बच्चाव हॉस्पिटलचं, बच्चाव क्लिनिकचं धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतो आहे. अनेक रुग्ण हे त्या ठिकाणी बरे झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांचा जो आशीर्वाद आहे हा खूप मोठा आहे. आपण सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की हिरे घराण्याची ही जी परंपरा आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून, वैद्यकीय दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी मालेगावमध्ये जे काही रोपटं लावलेलं होतं त्याचं निश्चितपणे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी त्याचा आनंद घेतो आहोत. मी अधिक बोलणार नाही, परंतु त्यांच्या विचारांचा वारसा
त्यांच्या कार्याचा वारसा हा निश्चितपणे आपल्याला पुढे न्यायचा आहे. मी सन्माननीय प्रसाद बापू हिरे यांना बच्छाव परिवाराच्या वतीने, धुळे लोकसभा मतदार संघाच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताईसाहेब. आपण बापूसाहेबांकडे जी आशा आणि अपेक्षा व्यक्त केली, बापूसाहेब नक्कीच त्याचा विचार करतील आणि नक्कीच पुढे सक्रिय होतील. फक्त त्याला साथ पाहिजे तुमच्यासारख्या भगिनींची. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री प्रसाद बापू हिरे साहेब हे आपल्याशी हृदयाशी संवाद साधणार आहेत. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे अध्यक्ष, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर बैरामजी हिरे हायटेक क्लस्टरचे संस्थापक, निमगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष, मालेगाव तालुक्याचे भूमिपुत्र, सर्वांचे आशास्थान, लोकप्रिय नेतृत्व, शिक्षण, कृषी, सहकार, उद्योग, व्यवसाय, क्रीडा, वने व पर्यावरण आणि समाजकारण यासारख्या विविध क्षेत्रातील कर्मयोगी असणाऱ्या माननीय श्री प्रसाद बापू हिरे साहेबांचा आज जन्मदिनाचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. बापूसाहेबांचा हा वाढदिवस आपल्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. बापूसाहेबांनी त्यांच्या हातात घेतलेल्या कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ईश्वर त्यांना उदंड असे आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्रदान करो. जीवेत शरद शतम. लक्ष लक्ष दिव्यांच्या लक्ष लक्ष ज्योती. बापूसाहेब दारी आपल्या तेवत राहो. अभिष्ट चिंतनाचे असंख्य सोहळे आयुष्यात आपले साजरे हो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय प्रसाद बापू हिरे साहेबांचं या ठिकाणी पुष्पमाला पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजकांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने संपन्न होत आहे. आणि नंतर या ठिकाणी केक कटिंगचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर बापूसाहेबांचं मनोगत असेल आणि त्यानंतर विविध आस्थापनांद्वारे बापूसाहेबांचा सत्कार स्वीकारला जाईल. आपल्या सगळ्यांच्या वतीने सत्कार मूर्ती आदरणीय बापूसाहेबांचा सत्कार आणि औक्षण या ठिकाणी करण्यात येत आहे. अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. आपल्या भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे अध्यक्ष, विविध क्षेत्रातील कर्मयोगी असणारे बापूसाहेब यांच्या जन्मदिनाचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. लक्ष लक्ष दिव्यांच्या लक्ष लक्ष ज्योती. दारी आपल्या तेवत राहो. अभिष्ट चिंतनाचे असंख्य सोहळे आयुष्यात आपले साजरे होत राहो. बापूसाहेबांचा सत्कार सुगंधित पुष्पमाला आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामधील मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. अतिशय सुंदर पद्धतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.
अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. आपण खरोखरच भाग्यवंत आहोत की आपल्याला डॉक्टर पप्पासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरणाचा सोहळा आणि बापूसाहेबांच्या अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा याचे साक्षीदार होण्याचं भाग्य, परमभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा, असंख्य सोहळे बापूसाहेब आपल्या आयुष्यात असेच साजरे होत राहो ही मनापासून सदिच्छा. आई तुळजाभवानी बापूसाहेब आपणास उदंड निरामय असं आयुष्य देव. सर्वांनी क्लॅपिंग करायचे आहेत. या ठिकाणी केक कटिंगचा कार्यक्रम होत आहे. सर्वांना नम्र विनंती आहे की आधी बापूसाहेबांचं मनोगत व्यक्त होईल आणि त्यानंतर इतर सर्व आस्थापनांचे सत्कार व्यवस्थित पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही पुढे सत्कारासाठी जायचं नाहीये ही सर्वांना विनंती आहे. सभा मंडपामधून कोणीही सत्कारासाठी जाणार नाहीये. यानंतर सत्कार मूर्ती बापूसाहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करीत आहे. सर्वांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. पितृपापांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि अर्धपुतळ्याचं बसचं अनावरणाच्या या सोहळ्यासाठी तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्तानं आज या मंचावरती हजर झालेले आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव, तीर्थरूप इंदिराताई हिरे, माझे स्नेही मित्र आणि पाठीराखे, या परिसराचे आपल्या 4 जिल्ह्याचे लोकप्रिय असे आमदार माननीय सत्यजित दादा तांबे, माननीय राजेंद्रजी भोसले साहेब, मगाशी भाषण करून त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे इथून गेलेले नितीन बच्छाव साहेब, सुरेन दादा, संस्थेचे विश्वस्त आणि माजी अध्यक्ष माननीय शंकरराव सावंत साहेब, माननीय अमृताताई पवार, डॉक्टर तुषार दादा, माझे मित्र निलेशजी कचवे, प्रमोदजी निकम, आमचे काका प्राध्यापक सुभाष खरे साहेब, माझे चिरंजीव प्रणव हिरे, डॉक्टर अशोक बच्छाव, माझे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रात मोठी धावपळ आणि नवचैतन्य आणणारे सागरजी वैद्य, डॉक्टर सुचेताताई बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव, सौ पालवे, डॉक्टर पालवे साहेब, माझे मित्र, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विक्रांत वैद्यजी, माझे बालपणाचे मित्र जितेंद्रजी पाटील, माझे मार्गदर्शक
आणि विद्यमान जिल्ह्याचे खासदार यांचे वडील माननीय प्रकाश भाऊ वाजे, लकी आबा गिल, समाधानदादा हिरे, संजय निकम, दगाबापू निकम, सोनसकर ताई, विनोद चव्हाण, मंचावर उपस्थित असलेले हितेंद्र बापू, माझे मित्र सावंतसाहेब, आर्किटेक्ट मनस्वी बच्छाव, प्रांजली हिरे, सौ वाळंबे, सुमनताई, प्रकाश माये, सुरेंद्रदादा आणि मंचावर असलेले मंचासमोर असलेले अनेक मान्यवर, मी सर्वांचं आज या कार्यक्रमाच्या निमित्त मनापासून स्वागत करतो परत एकदा. आणि ह्या मंचाच्या वतीने जाहीर करू इच्छितो की या दोन्ही पुतळ्यांचं अनावरण झालेलं आहे आणि या दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणाच्या प्रसंगी आपण सर्व इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमला, उत्साहाने जमलात आणि हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण हातभार लावले त्याबद्दल उपस्थितांचे आणि संयोजकांचे आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. मराठी राजभाषेच्या निमित्तानं खरं तर कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. फक्त प्राण मोरेंनाच बोलवायचं असं ठरलं होतं, पण माझं सत्यजित दादांचं बोलणं झालं आणि डॉक्टर साहेबांचं बोलणं झालं तर सत्यजित सुद्धा एक चांगला साहित्यिक आहे. ही इज अ व्हेरी वर्सटाईल पर्सनॅलिटी. मी सत्यजित दादाचे लेख वाचत असतो आणि दुर्गाताई तांबे या स्वतः एक लेखिका असल्यामुळं आणि त्या सर्व कुटुंबात वैचारिक जो वारसा आहे तो पुढे चालण्याची जबाबदारी सत्यजित तांबेंवरती आहे आणि म्हणून बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे यांचे प्रतिनिधी म्हणून आपण सत्यजितला कार्यक्रमासाठी बोलवलं पाहिजे अशी आमची सर्वांची भावना होती आणि म्हणून सत्यजित दादाला आमंत्रण केलं. ताईंचा बहिणींचा मान टाळू शकत नाही म्हणून बच्छावताई तुम्हाला दोघींना आमंत्रित केलं. अमृताताई आणि त्यांचे वडील आणि डॉक्टर बळीरामजी हिरे यांचं फार घनिष्ठ नातं होतं. मी माझ्या वडिलांना कधीही असं कोणाच्या जाण्यानं व्यथित झालेलं बघितलं नाही. डॉक्टर वसंत पवार यांच्या जाण्यानं माझे वडील व्यथित झालेले मी बघितलं आहे आणि दाखवण्यासाठी कोणाला नव्हतं. तर ते अंतर्गत त्यांचं काय बांधिलकी होती मला अमृताताई सांगता येणार नाही. आणि म्हणून शोभाताईंना बोलवलं, आपल्याला पहिला फोन केला आणि मग या कार्यक्रमाचं नियोजन चालू झालं की मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम करावा. त्या दिवशी अभिष्ट चिंतन सोहळाही करावा, राजकीय पारंपरिक कार्यक्रमही करावा, त्या साच्यात बसेल असा कार्यक्रमही करावा असं नियोजन केलं आणि मंडप अजून मांडलेला आहे हेही समाजाला दाखवून द्यावं या भावनेनं हा कार्यक्रम घडला आहे. हे नाकारून सांगत नाही, नाकारायची इच्छाही नाही. लढण्याची जिद्द माझ्यात भैयानं नेहमी पिना मारून जिवंत ठेवली. आणि खरं आहे
की राजकीय स्थित्यंतर अनेक झाली आणि अनेक गोष्टी घडत गेल्या. काही वेळ राजकारणाचा सर्वसामान्यांना उभं घेतो, तसं राजकारणात असून आम्हाला सुद्धा उभं घेतो. पण या सगळ्यातून बाहेर येऊन आपण समाजाशी नाळ जुळवून आहोत हे जाहीररित्या सांगण्याची वेळ असते. आणि ती या वाढदिवसाच्या निमित्ताने भामरे आम्ही तो फायदा घेतलेला आहे वाढदिवसाचा. खूप मोठं भाषण करणार नाही, कारण ताईंना जास्त वेळ बसवत नाही, म्हणून भाषण आटोपतं घेतो. परंतु जाता जाता विषयांतराचा धोका पत्करून आपल्या सर्वांना एक विनंती करून सांगतो.